जो पाकिस्तान आणि तालिबान म्हणजेच अफगाणिस्तान यांची दोस्ती होती. ज्या पाकिस्तानने तालिबानला अफगाणिस्तानवर राज्य करण्यासाठी किंवा अफगाणिस्तानवर विजय मिळवण्यासाठी मदत केली होती, तोच पाकिस्तान आणि तोच तालिबान सध्या एकमेकांचे हाडवैरी झालेले आहेत. हे एकेकाळचे मित्र आता शत्रू झालेले आहेत. त्यानो पाकिस्तानने तालिबानवरती जी एअर स्ट्राईक केली आणि त्या एअर स्ट्राईकमध्ये तालिबानचं जे काही नुकसान झाले असेल त्याच्या बदल्यामध्ये तालिबाननं पाकिस्तानवरती उत्तरात कारवाई केली. रात्री तालिबानने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात जोरदार असा गोळीबार करून तेथील 19 मिलिटरीचे सैनिक, एक अधिकारी आणि 2 सिव्हिलियन मारले गेले. मित्रांनो, सध्या ही वाढत असणारी अशांतता तिसऱ्या महायुद्धाकडे तरी घेऊन जात नाही ना, असे संकेत देते. मित्रांनो, पाकिस्तान आणि जागतिक शांतता याचं समीकरण कधीच जुळलेलं नाही. सध्या भारताचा शेजारी जो बांगलादेश आहे त्या राष्ट्रामध्ये देखील अशांतता चालू आहे आणि बांगलादेश देखील भारताविरुद्ध बोलत आहे किंवा तेथील हिंदूवरती जो त्रास होत आहे त्या त्रासाला अनुसरून त्यांचं भारताला उत्तर देखील आहे. मित्रांनो, जे शत्रू होते ते मित्र झालेत आणि जे मित्र होते ते शत्रू झालेत. म्हणजेच तालिबान आणि पाकिस्तान सध्या शत्रू झालेत आणि जो बांगलादेश आणि पाकिस्तान हे जे एकमेकांचे शत्रू होते, 1971ला भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले. भारतीय सैन्याने आपला पराक्रम दाखवून वेगळा बांगलादेश तयार केला. आता तो बांगलादेश आणि पाकिस्तान मित्र झालेले आहेत. अशा देखील चर्चा येत आहेत की पाकिस्तान बांगलादेशच्या काही सैनिकांना आपल्या धर्तीवरती ट्रेनिंग देखील देत आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टी कशासाठी आणि कुणासाठी चालल्या आहेत या देखील आपण लक्षात घेतल्या तर हे दोन्ही दोष मुळात भारताचा दोष देतात किंवा भारत विरोधी कारवायांना हे प्रोत्साहन देत असतात. परंतु भारताशी यांना सरळ सरळ भिडता कधीच येणार नाही. भारताची ताकद खूप मोठी आहे. कूटनीतीमध्ये भारताने जागतिक स्तरावरती आपलं वजन एकदम जबरदस्त केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हे दोन्ही दोष फक्त आपल्या भारताविरुद्ध पुरघोड्याच करू शकतील किंवा छोटे हल्ले करू शकतात. मित्रांनो, पाकिस्तानचा विचार केला तर तालिबान युएसच्या सैन्यांना म्हणजेच अमेरिकेच्या सैन्यांना त्यांनी जुमानवलं. जे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य होतं, अफगाणिस्तानचं रक्षण करण्यासाठी त्या सैन्याला तालिबानी सैन्य किंवा तालिबानी लष्कर तिथे घुसल्याच्या नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. तर त्या सैन्यापुढे किंवा त्या लष्करापुढे पाकिस्तानचं किंवा पाकिस्तानी सैन्याचं काय हाल होईल तसा विचार केला तर तालिबानकडे एक ट्रेनिंग देणारं लष्कर नाही किंवा एक पुरस्कृत अशी सेना नाही. उलट पाकिस्तानकडे तसं ट्रेनिंगचं सैन्य आहे, त्यांच्याकडे आर्टिलरी देखील आहे. परंतु मित्रांनो, छुपून हल्ला करणे, दहशत करणे आणि सीमावर्ती भागामध्ये कारवाया करणे याचं चांगलं उदाहरण तालिबानकडे आहे. तालिबानने अशाच पद्धतीने मध्ये घुसून कारवाया करून अफगाणिस्तानवर आपली सत्ता मिळवली आहे. त्यात दुसरा प्रश्न उपस्थित होतो, पाकिस्तान सरकारची आपल्या सैन्यावरती पकड कशी आहे. कारण की कुठल्याही युद्धामध्ये पाकिस्तान लष्कर हातामध्ये सत्ता जाते आणि लष्कर हातामध्ये सत्ता गेल्याच्या नंतर लष्कर त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत असते. त्यामुळे मित्रांनो, पाकिस्तानकडे जरी ट्रेनिंगची सैन्य असली किंवा त्यांच्याकडे एक मजबूत सैन्यबळ जे तालिबानपेक्षा चांगलं असलं तरी त्यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन करणारं सरकार नाही आहे किंवा सरकारमध्ये तसा दम नाही आहे, हे आपल्याला पूर्वीपासूनच लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, रात्री तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवर बराच असा धुमाकूळ घातला आहे आणि जर ही गोष्ट वाढत गेली तर यामध्ये पाकिस्तानलाच जोरदार फटका बसण्याचे चिन्ह दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये अफगाणिस्तान पाकिस्तानचे संबंध काय होतात हे आपण पाहणार तर आहोतच. त्याचबरोबर भारत आणि बांगलादेशचे संबंध देखील यामध्ये महत्त्वाचे ठरतात. धन्यवाद.